नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत एम ए मराठी M54 मधलं 122 साहित्य अभ्यास पद्धती प्रथम सत्र यातलं पुस्तक तिसरा साहित्य प्रकारानुसार साहित्य प्रकारानुसार अभ्यास त्यातला घटक पहिला साहित्य प्रकार, संकल्पना व स्वरूप। या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एखादी कलाकृती ही एखाद्या साहित्य प्रकारातील आहे हे आपण कसे ठरवितो याचा शोध घेता येईल। साहित्य प्रकारांचे विशेष सांगता येतील। साहित्यकृती आणि साहित्य प्रकार यातील संबंध स्पष्ट करता येईल। साहित्य प्रकारानुसार अभ्यासाची आवश्यकता व त्याचे महत्त्व लिहिता येईल। साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणासाठी निश्चित अशा तत्वांचा आधार घेता येईल काय या दृष्टीने चाचपणी करता येईल आणि साहित्य प्रकारानुसार अभ्यासाच्या नव्या दिशा निश्चित करता येतील। कोणतीही साहित्यकृती किमान एक तरी साहित्य प्रकारात मोडते। प्रत्येक साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक संकेत व्यवस्था असते। यातून आपणास त्या साहित्यकृतीचा योग्य अर्थ कसा लावावा याची दिशा प्राप्त होते। साहित्य प्रकाराची संकल्पना ही साहित्यकृतीच्या आकलनाचा व काही प्रमाणात मूल्यमापनाचा सिद्धांत आहे। या संकल्पनाच्या आधारे आपणास अभ्यासासाठी वर्गीकरणाची सोय होते। प्रत्येक लेखकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते, भोवतालची परिस्थिती वेगळी असते आणि त्याने मांडलेला अनुभवही वेगळा असल्याने आशयही वेगळा ठरतो। पण असे असले तरी त्या लेखकाचे लेखन एका भाषिक परंपरेत आकारास येत असते। लेखक लेखन निर्मिती करीत असताना त्याला जे सांगायचे असते ते कोणत्या साहित्य प्रकारातून नीट व्यक्त होईल याचा पक्का विचार केल्याशिवाय त्याला लिहिताच येत नाही। म्हणूनच फार प्राचीन काळापासून साहित्य प्रकार मानले गेलेले आहेत। परंतु हेही तितकेच खरे आहे की साहित्य प्रकार पूर्वीपासून चालत आलेले असूनही प्रत्येक लेखक त्याच्या प्रतिभाबळाने त्या साहित्य प्रकाराचा काहीतरी नवे बदल करीत असतोच किंवा एकाच प्रकारचा आशय वेगवेगळ्या रूपांतून मांडण्याचेही लेखक प्रयत्न करून बघत असतो। म्हणूनच आधी कादंबरी लिहून त्याचे नाट्यपूर्ण साकारणे अनेक लेखक आहेत। कादंबरी आणि नाटक यातून प्रकट होणारा अनुभव सारखाच असला तरी आविष्काराची पद्धत मात्र भिन्न असते। याचा अर्थच असा की साहित्याच्या आविष्कारामध्ये आणि परंपरांचा विचार करताना साहित्य प्रकाराचा विचार करावाच लागतो। म्हणूनच आपण कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकारांचा विचार करतो आणि त्या दृष्टीने साहित्य कलाकृतीचे यश अपयशही तपासण्याचा प्रयत्न करतो। साहित्य प्रकार, संकल्पना व स्वरूप या घटकांमध्ये आपण साहित्य प्रकार म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। आजपर्यंत आपण काही कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके वाचली असतील। एखादे दुसरे चरित्र, आत्मचरित्र किंवा प्रवास वर्णनही आपल्या वाचनात आले असेल। कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा प्रकारांना आपण साहित्य प्रकार असे म्हणतो। आपल्यासमोर आलेले कलाकृती, कविता व प्रकारातील काही आहे की कथा या साहित्य प्रकारातील, कादंबरी आहे की नाटक आहे, चरित्र आहे की आत्मचरित्र आहे आणि यासारखे प्रश्न साहजिकच आपल्या मनात उद्भवतात। किंबहुना हे प्रश्न उपस्थित केल्याशिवाय आपल्या दृष्टीने त्या कलाकृतीची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही। प्राणी व वनस्पती जगाची व्यवस्था लावण्यासाठी आपण नेमक्या निकषांच्या आधाराने काटेकोरपणे वर्गीकरण करू शकतो। म्हणजे उडणारे प्राणी, सरपटणारे प्राणी किंवा पानगळ वनस्पती, सदाहरित वनस्पती अशा प्रकारे काटेकोर प्रकार भेद पाडता येतात। साहित्य प्रकारांची संकल्पना मांडताना केवळ प्रकारभेद हा काटेकोर निकष वापरता येणे शक्य नसते। कारण प्रवास वर्णनाबरोबरच आत्मचरित्राचा प्रत्यय देणारे माझा प्रवास, गोडसे भटजी, व्यक्तिचित्रण आणि कथा यातील सीमारेषा पुसून टाकणारे मानदेशी माणसे, व्यंकटेश माडगुळकर, काव्यात्मक अनुभवाची कथा, त्याला वाचले चांदणे, गंगाधर गाडगीळ असे संमिश्र वाचनानुभव आपणास अनेक ग्रंथांच्या बाबतीत येऊ शकतात। म्हणूनच निरनिराळे साहित्य प्रकार म्हणजे स्वतंत्र बंदिस्त असे कप्पे नसून त्यांच्यात साम्यभेदयुक्त नाते असते। येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की साहित्य प्रकार म्हणजे केवळ गट व वर्ग नव्हेत। साहित्याचे वेगवेगळ्या तत्वानुसार अनेक कप्पे करता येणे शक्य आहे। उदाहरणार्थ शिवकालीन, पेशवेकालीन इत्यादी कालखंडानुसार केलेले गट, महानुभावीय, वारकरी असे संप्रदायावरून किंवा अभिजातवादी, रोमॅन्टिक, वास्तववादी असे कला संप्रदायावरून केलेले गट इत्यादी या प्रकारच्या वर्गीकरणांना आपण साहित्य प्रकार म्हणत नाहीत। साहित्य प्रकार ही काही नुसती नावे नसतात, ती एका विशिष्ट साहित्य परंपरेचा भाग म्हणून अस्तित्वात येतात आणि त्या साहित्य परंपरेने त्यांचे स्वभाव घडलेले असतात।
त्या त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक गरजांनी विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होताना दिसतात किंवा एकापेक्षा अधिक साहित्य प्रकार परस्परांमध्ये मिश्रित होऊन त्यातून नवा साहित्य प्रकारही अस्तित्वात येऊ शकतो. वाङ्मयीन साहित्य, काव्य हे शब्द फार पूर्वीपासून साहित्य इतिहासात पुष्कळदा सारख्याच अर्थाने वापरलेले दिसून येतात. मात्र आज तोंडी आणि लेखी अशा सर्वच भाषा आविष्कारांसाठी वाङ्मय हा शब्द, तर साहित्य म्हणजे ललित साहित्य आणि काव्य हा शब्द एका साहित्य प्रकाराबद्दल वापरतो. ललित साहित्याचा अंतर्गत कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेख, चरित्र, आत्मचरित्र अशा काही साहित्य प्रकारांचा आपण समावेश करतो. या साहित्य प्रकारांमध्येही अनेक उपप्रकारही केलेले दिसतात. उदाहरणार्थ कविता या साहित्य प्रकाराचे भावकविता, गीत, पोवाडा, लावणी, दीर्घकविता असे काही उपप्रकार बघायला मिळतात. विषय आणि मांडणी यातून हे विविध उपप्रकार केलेले दिसतात. साहित्याचे हे रूपभेद प्राचीन मराठी आणि त्यापूर्वीच्या संस्कृत वाङ्मयातही दिसून येतात. संस्कृत साहित्य शास्त्रज्ञ भारताने गद्य आणि पद्य असे साहित्याचे ठळक भेद केले असून बोलावयाचे ते गद्य आणि म्हणावयाचे ते पद्य असे स्पष्टीकरण केले आहे. दंडीने काव्याचे पद्यात्मक, गद्यात्मक आणि गद्यपद्यात्मक असे 3 प्रकार मानले आहेत. भामाने काव्य गद्यात्मक आणि पद्यात्मक असते असे सांगून इतिहासावर आधारित चरित काव्य, कल्पित कथावस्तू असलेले काव्य, कालाश्रय काव्य आणि शास्त्राश्रय काव्य असे 4 प्रकार केलेले आहेत. आनंदवर्धनाचे वेगवेगळे काव्य प्रकारात वाक्यांची संघटना असताना काव्याचे 13 भेद सांगितले आहेत. पाश्चात्य साहित्यशास्त्रात अरिस्टॉटलने साहित्याचे कथनरूप, महाकाव्य आणि नाट्यात्म, शोकात्मिका, सुखात्मिका असे 2 मुख्य प्रकार मानले. पुढच्या काळात महाकाव्य, शोकात्मिका, सुखात्मिका यांच्या अखेरीस भावकविता, गोपगीत, उपहासिका, विलापिका, चाटुक्ती अशा विविध साहित्य प्रकारांचा विचार होऊ लागला. हेगेलने महाकाव्य, भावकविता आणि नाटक असे 3 रूपबंध मानले. त्याच्या मते महाकाव्य हे वस्तुनिष्ठ असते, भावकविता ही आत्मनिष्ठ असते, तर नाटकात वस्तुनिष्ठ आणि आत्मनिष्ठाची सरमिसळ झालेली असते. अरिस्टॉटलपासून जे साहित्य प्रकार रूढ झाले आणि मान्यता पावले तेच प्रकार पुढे दीर्घकाळापर्यंत स्वीकारले गेले असे दिसून येते. आज रूढ झालेले साहित्य प्रकार लक्षात घेतल्यानंतर आपण साहित्य प्रकाराची संकल्पना व स्वरूप स्पष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करूया. साहित्य प्रकारानुसार अभ्यासाची आवश्यकता. साहित्याची विविध रूपे लक्षात घेता साहित्य प्रकारानुसार तिच्या अभ्यास पद्धतीत योग्य तो बदल करणे आवश्यक ठरते. तसा अनुरूप बदल केला तरच त्या साहित्यकृतीस न्याय मिळू शकतो. साहित्यकृती, साहित्य प्रकार, कालखंड याबरोबर लेखकाला केंद्रवर्ती ठेवून अभ्यास करण्याच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. साहित्यकृतीचा लेखक हा मध्यवर्ती ठेवून अभ्यास केल्याने अशा अभ्यासातून संबंधित लेखकाच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा मागोवा घेता येतो. त्याच्या विचारांची दिशा आणि साहित्यातील आविष्कार समजणे शक्य होते. लेखकाचा समग्र अभ्यास करणे म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वासह लेखन वैशिष्ट्यांचा नव्याने शोध घेणे होय. साहित्यकृती आणि कालखंडाच्या अभ्यासाने साहित्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित होतोच, त्याचबरोबर साहित्याची संस्कृती पार्श्वभूमीही लक्षात घ्यायला मदत होते. साहित्य प्रकाराच्या अभ्यासासाठी जर वाङ्मयाचा इतिहास ज्ञात असेल तर साहित्य प्रकारातील परिवर्तने, टप्पे, वाक्वचित विकासक्रमही समजण्यास अधिक मदत होते. एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी आव्हान देतोही असलेली साहित्यकृती समजून घेण्यासाठी आपण अशा प्रकारे अनेक पद्धतीचा अवलंब करतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या कलाकृतीच्या अंतरंगात शिरून कलाकृतीचे सौंदर्य उलगडण्यासाठी धडपडत असतो. रूपबंध आणि आशयाचा विचार करीत असताना आपण ती साहित्यकृती कोणत्या प्रकारातील आहे यावर लक्ष केंद्रित करतो. आपल्यासमोर असलेली साहित्यकृती कथा आहे की कविता, कविता आहे की कादंबरी, कादंबरी आहे की नाटक, नाटक आहे की चरित्र यासारखे प्रश्न उपस्थित केल्याशिवाय त्या साहित्यकृतीची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. वाङ्मयाच्या आविष्कारामध्ये आणि परंपरांचा विचार करताना प्रकारांचा विचार करणे अपरिहार्यच ठरते. म्हणूनच कथा, कादंबरी, कविता, नाटक अशा साहित्य प्रकारांचा विचार करतो आणि त्या दृष्टीने कलाकृतीचे यशापयशही तपासून बघतो. साहित्य प्रकाराचा विचार करण्यातून आपण त्या प्रकाराच्या वैशिष्ट्यांच्या वेगळेपणाच्या अनुषंगाने विचार करायला लागतो. यातून प्रकार समजून घेता घेता त्या कलाकृतीचे सौंदर्य उलगडण्यासाठी मदत होत जाते. साहित्य प्रकारानुसार अभ्यासाचे एक महत्त्व असे की या अभ्यासामुळे आपले लक्ष साहित्याच्या अंतर्गत विकासाकडे नेमके वेधले जाते. त्याबरोबरच हा अभ्यास साहित्य इतिहास आणि साहित्य समीक्षा यांच्या परस्पर संबंधाविषयी अगदी केंद्रवर्ती प्रश्न उपस्थित करतो. साहित्य प्रकाराचे विशेष. साहित्य प्रकार ही संज्ञा वर्णनात्मक आहे,
कथात्मक, नाट्यात्मक आणि भाव्यकाव्यात्मक हे 3 साहित्याचे मूलबंध मानण्यात येतात. हे मूलबंध विविध साहित्य प्रकार सामावतात. या 3 मूलभूत साहित्यबंधांना मिलिंद मालशे यांनी पायाभूत करार अशी संज्ञा वापरली आहे. त्यांच्या मते पायाभूत स्वरूपाच्या करारांमधून विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होतात. कथा, कादंबरी, महाकाव्य, पोवाडा यासारखे प्रकार कथनात्मक करारातून निर्माण होतात. त्यातील कथा व कादंबरी हे गद्यात, तर महाकाव्य व पोवाडा हे पद्यात असतात. शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन इत्यादी प्रकार हे नाट्यात्मक करारातून निष्पन्न होतात, तर उद्देशिका, विलापिका, अभंग इत्यादी प्रकार भावकाव्यात्मक करारातून सिद्ध होतात असे म्हणता येईल. मालशे यांच्या मते हे साहित्य करार म्हणजे काही प्रमाणात तरी साहित्याची सार्वत्रिक तत्वे म्हणून मान्य करता येतील, परंतु या साहित्यिक कराराची तत्वे सर्व परंपरांमध्ये किंवा एकाच परंपरेतील वेगवेगळ्या कालखंडांमध्ये सारखीच असतात असे म्हणता येणे अवघड आहे. या करार व्यवस्थेच्या आधारे जे वर्गीकरण केले जाते त्या वर्गीकरणामागे त्या प्रत्येक पातळीवर विशिष्ट तत्वे, निकष असतीलच असे नाही. म्हणजेच ज्या तत्वानुसार कथनात्मक करारातून कथा, कादंबरी इत्यादी प्रकार सिद्ध होतील, तीच तत्वे नाट्यात्मक व भाव्यकाव्यात्मक करारातील भेद निश्चित करण्यासाठी अपुरी ठरू शकतात. ही करार व्यवस्था लवचिक आहे याचे भान ठेवावे लागते, कारण या करारात परस्पर प्रक्रिया घडू शकतात. उदाहरणार्थ, कथनात नाट्य किंवा नाट्यात कथन येऊ शकते. साहित्याच्या मौखिक परंपरेमध्ये कथनात्मक आणि नाट्यात्मक करार खूप जवळ येऊ शकतील. शाहिरी काव्यामध्ये त्याची प्रचिती येते. करारामधून विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होतात असे म्हणण्याऐवजी विशिष्ट साहित्य प्रकारांमध्ये विशिष्ट कराराचे तत्व प्रामुख्याने आढळते असे म्हणणे उचित ठरेल. मालशे यांनी सांगितलेले पायाभूत करार एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळे राहतात असेही प्रत्यक्षात साहित्यकृतीवरून दिसत नाही. ते 3ही साहित्य मूलबंध अथवा पायाभूत करार प्रत्यक्ष साहित्यकृतीमध्ये विशुद्ध रीतीने आढळत नाहीत, त्यांच्यात सरमिसळ आढळते. साहित्य प्रकार हे आढळ स्वरूपाचे नसतात. नवनव्या साहित्यकृतीमुळे त्या साहित्य प्रकाराच्या संकल्पनेतही बदल होत जातो. म्हणून साहित्य प्रकार हे नाममात्र असतात. हे जसे खरे आहे तसेच त्यांच्या सीमा बंदिस्त करता येतात हेही खरे नाही. कोणतेही लेखन साहित्य प्रकाराच्या परंपरेशी जोडलेले असते, तसेच वाचनाने कोणत्याही साहित्यकृतीला साहित्य प्रकाराचे संदर्भ असतात. ही गोष्ट आपणास मान्य करावी लागते. त्याबरोबर साहित्यकृती कोणत्याही प्रकारातील असो, तिचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांच्या आधारे होत असते. ही भूमिकाही बरोबर म्हणता येणार नाही. त्यामुळे करार व्यवस्था ही एक दृष्टीने वर्णन व मूल्यमापन, अनुभव व समीक्षा यामधील सांधच ठरते. साहित्यकृती आणि साहित्य प्रकारातील संबंध. काही साहित्य मीमांसकांनी साहित्य प्रकार हे स्थिर आणि अपरिवर्तनीय असतात अशी भूमिका घेतली. प्रत्येक साहित्य प्रकाराचे सत्व हे त्या प्रकारातील सर्व साहित्यकृतींमध्ये असायलाच हवे आणि कोणत्याही काळात व ठिकाणी ते सारखेच राहणार अशी ही भूमिका आहे. या भूमिकेमागे प्लेटो प्रणीत दृष्टिकोन मुख्यत्वे करून आहे. साहित्य प्रकारासंबंधी या भूमिकेला एकसत्ववादी भूमिका असे म्हटले जाते. एकसत्ववादी भूमिका पाश्चात्य साहित्य परंपरेतील अभिजातवादामध्ये स्पष्टपणे दिसून येते. एक साहित्य प्रकार दुसऱ्याहून भिन्न असतो एवढाच अभिजातवादी मानत नाहीत, तर त्यांच्यातील पृथकात्मकता तशीच राखली जावी, त्यांच्यात सरमिसळ होता कामा नये यावरही त्यांचा कटाक्ष होता. पारंपरिक अशा एकसत्ववादी भूमिकेच्या विरुद्ध अशी भूमिका आधुनिक काळात म्हणजेच 19व्या शतकात मांडली गेली. इमॅन्युएल कांट आणि पुढे बेनेदत्तो क्रोचे या साहित्य मीमांसकांच्या सौंदर्य विचारात या भूमिकेचा आक्रमक असा पुढाकार दिसून येतो. या भूमिकेला नाममात्रवादी भूमिका म्हटले जाते. नाममात्रवाद्यांच्या मते साहित्य प्रकार मुळात नसतातच. त्यांच्या दृष्टीने निर्मिती प्रक्रिया व आस्वादाची प्रक्रिया यात कला प्रकार, साहित्य प्रकार अशी काही गोष्ट नसतेच. साहित्य प्रकार हे बाहेरून लादलेले कृत्रिम आणि उपरे आहेत. ती केवळ एक व्यावहारिक सोय आहे. साहित्य प्रकारांना आढळ मानून प्रत्येक प्रकाराला एकच एक सत्व असते व हे सत्व सार्वत्रिक व सनातन स्वरूपाचे असते असे मानणारी एकसत्ववादी भूमिका आणि साहित्य प्रकारांना नाकारून त्यांना नाममात्र दर्जा देणारी नाममात्रवादी भूमिका या दोन्ही भूमिका टोकाच्या आहेत. एकसत्ववादी भूमिका घेणाऱ्या साहित्य मीमांसकांची प्रवृत्ती सुटसुटीत व्याख्या देण्याकडे आहे, परंतु साहित्य प्रकारातील भेदच व्याख्या द्यायला इतके कठीण आणि गुंतागुंतीचे आहेत की साहित्य प्रकार ही संकल्पनाच वादग्रस्त ठरते. साहित्य प्रकाराच्या संकल्पनेचे एकच एक सार्वत्रिक स्वरूपाचे सत्व किंवा काळात आणि सर्व ठिकाणी म्हणजेच सर्व संस्कृतीत आपल्याला दिसत नाही.
प्रत्येक संस्कृतीचे स्वतःचे असे खास साहित्य प्रकार आणि त्याचबरोबर प्रत्येक मौखिक परंपरेचे वेगवेगळे असे सनातन साहित्य प्रकारही दिसतात. काळाच्या ओघात आपणास साहित्य प्रकाराच्या रूपात पुष्कळ बदल झालेले दिसतात. कधीकधी साहित्य प्रकार पूर्णपणे अस्तंगत होतात, तर कधी नवीनच साहित्य प्रकार अस्तित्वात येताना दिसतात. उदाहरणार्थ अभिजातवादी शोकांतिका या प्रकारात पूर्वी नायक म्हणून राजघराण्यातील पुरुषच असायचा, पण आधुनिक काळात हा नायक कोणत्याही स्तरातील अगदी सर्वसामान्य माणूसही असू शकतो. अगदीच नायिकेचीही शोकांतिका असू शकते. महाकाव्य हे आज जवळपास अस्तंगत झाले आहे, पण कादंबरीसारखा महाकाव्य सदृश्य गद्य प्रकार पुढे आला आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात खंडकाव्य होती, आज त्यांची जागा दीर्घकाव्याने घेतली आहे. काव्यातील वृत्त व यमकांचे बंध आज बहुतांशी कमी होऊन स्वैरमुक्त छंदात्मक कविता लिहिली जाते आहे. काव्यरचनेच्या तंत्रामध्येही विविध प्रयोग होत आहेत. गझल, सुनीत, हायकू इत्यादी परकीय काव्यप्रकार नव्या संचात आणि रूपात मराठीत रुजू लागले आहेत. साहित्य प्रकार हे नाममात्र असताना हे जसे खरे आहे नाही तसे त्यांच्या सीमा बंदिस्त असतात हेही खरे नाही. एखादा लेखक लिहायला बसतो त्यावेळी आपल्या लेखनातील तंत्रांचे, शैलीचे, रचनातत्वांचे सामान्यतः भान असते. त्यांची निवड तो बहुधा हेतुपूर्वक करत असतो, अथवा ही तंत्रे, शैली, रचनातत्वे नाकारून नवीन रचनातत्वेही घडवतो. म्हणजेच या सर्वांचा अंतिमतः संबंध साहित्य प्रकाराशी असतो. निर्मिती प्रक्रियेत कळत नकळतपणे साहित्य प्रकाराचे अस्तित्व दिसून येते. एखाद्या साहित्यकृतीची निर्मिती अथवा तिचे आस्वादन या प्रक्रियेतच साहित्य प्रकाराची संकल्पना अनुस्यूत असते. ही प्रक्रिया नीटपणे समजून घेण्यासाठी साहित्यिक क्षमता ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊयात. साहित्य प्रकारानुसार अभ्यासाच्या 9व्या दिशा. प्रत्यक्ष साहित्यकृतीची चर्चा करताना, साहित्याचा अभ्यास मांडताना साहित्य प्रकारांच्या संकल्पनेला टाळता येत नाही, हे लक्षात असेलच. कोणत्याही साहित्यकृतीला साहित्य प्रकाराचा संदर्भ असतोच आणि साहित्यकृतीचे वाचन सुरू करताना साहित्य प्रकाराची चौकट मनात ठेवलेली असते. तिच्यात प्रत्यक्ष वाचन काळात थोडाफार बदल होतो. म्हणून साहित्यकृतीच्या आकलनात, विश्लेषणात व मूल्यमापनात प्रकार संकल्पनेची जाणीव आवश्यक आहे हे सामान्यतः मानले जाते. मराठी साहित्य प्रकार अभ्यासात आधुनिक पूर्व व आधुनिक असे 2 स्थूल ऐतिहासिक कालखंड मानले, तर या दोन्ही कालखंडातील सांस्कृतिक संपर्काच्या पातळ्या वेगवेगळ्या आहेत. आधुनिक पूर्व म्हणजेच प्राचीन मराठी साहित्य प्रकारांच्या मते संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश साहित्याच्या पूर्व परंपरेशी आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम सांस्कृतिक संपर्काचा प्रभावही त्यात मिसळून गेला आहे. आधुनिक मराठीतील साहित्य प्रकारांना इंग्रजी साहित्य व साहित्य प्रकार यांची प्रामुख्याने पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सांस्कृतिक संपर्काच्या पातळ्या खूपच बदलल्या आहेत, हेही लक्षात घ्यावे लागेल. आधुनिक काळात मौखिक परंपरेतील रूपबंधांची अनिवार्यता फारशी उरली असे वाटत नसले तरी आधुनिक लिखित साहित्य प्रकारांना मौखिक परंपरेतील सादरीकरणाच्या आणि निवेदनाच्या नवनवीन शक्यता सतत खुणावत आलेल्या आहेत. साहित्याच्या प्रकारांच्या अभ्यासात मराठीतील या मौखिक परंपरेचा अधिक सूक्ष्म, तपशीलवार व शास्त्रीय विचार आवश्यक ठरतो. आपल्या प्राचीन मौखिक वाङ्मयीन रूपबंधाचे विश्लेषण भालचंद्र नेमाडे यांनी मांडले आहे. समाजाचे लोकरंजन तसेच ज्ञानाचे जतन आणि प्रसार ही वाङ्मयाची नैसर्गिक प्रयोजने तर वारकरी साहित्याने पार पाडलीच. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाचे एक साधन म्हणून वारकरी वाङ्मयाचे मोठे कार्य आहे. पुराण, प्रवचन, पाठ, पारायण यासारख्या धार्मिक प्रकारांबरोबरच ओवी, अभंग, पद, भूपाळी, पाळणे, गणगवळण, विराणी, श्लोक, कृष्णलीला, पद्यचरित्र यासारख्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या वाङ्मय प्रकाराचाही यात समावेश होतो. गोंधळ, रूपक, भेदिक, जागरण, ललित, निरनिराळ्या देवांच्या आरत्या, गोफ, गरुड, भारुड यासारख्या नाट्यात्मक व संगीतात्मक प्रकारांचाही काही प्रसंगी प्रयोग होतो. मंत्र, नामस्मरण व हरिपाठ हे वैयक्तिक पूजेसाठी, तर कथा, पोथी, सप्ताह, काला, पालखी, दिंडी, वारी, भजन या गोष्टी मोठ्या समूहाच्या एकत्र येण्यावर अवलंबून असतात. या सर्व कला प्रकारांमध्ये खेड्यातील लोकांच्या विविध भूमिका फार महत्त्वाच्या असतात. त्यांच्यातील सर्जक गुणांच्या आविष्काराला भरपूर वाव मिळतो. तथापि या सर्व वारकरी प्रकारांपैकी सर्वात महत्त्वाचा संस्थात्मक प्रकार म्हणजे कीर्तन म्हणता येईल. नेमाडे यांच्या या विवेचनातून मौखिक परंपरेतील साहित्य प्रकाराची उद्गमाची, उद्दिष्टांची आणि उपयोगितेची एक प्रकारची सांस्कृतिक मीमांसा प्रकट झाली आहे. मौखिक परंपरेतल्या या प्रकारांशी आधुनिक साहित्य प्रकारातील कविता, कथनपर साहित्य आणि नाटक यांचेही नाते जुळलेले आहे असे जाणवते.
अशा प्रकारच्या साहित्य प्रकार अभ्यासातून आपल्या परंपरेतील भाषिक आविष्कारांची विस्तृत व विविधांगी सौंदर्य व्यवस्थेची कल्पना येऊ शकले. म्हणून प्राचीन मराठी साहित्य प्रकारांचा अशा दृष्टीने मागोवा घेणे व अभ्यास होणे म्हणून इष्ट ठरते. आपले वैदिक वाङ्मय, इतिहास समाविष्ट असणारी महाकाव्य, संस्कृत नाट्य वाङ्मय, मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य, आधुनिक वाङ्मय व लोकप्रिय साहित्य या सर्वांना जोडणाऱ्या उभ्या आडव्या धाग्यांची वीण तपासून वाङ्मय प्रकाराच्या संकल्पनेचा विचार पुढे जाऊ शकतो, असे मत चंद्रशेखर जहागीरदार यांनी मांडले आहे. मराठीतील आधुनिक पूर्व साहित्य प्रकारांना संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश भाषेतील वाङ्मयीन रूपबंधाचा वारसा, मराठी लोकसाहित्यातील रूपबंधाचा वारसा आणि मुसलमानी राजवटींचा, संस्कृतीचा व नंतरच्या इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. त्याचबरोबर भारतीय भाषा भगिनींच्या वाङ्मयीन परंपरांच्या आदानप्रदानाचाही संबंध आहे. तर डॉक्टर गणेश देवी यांनी साहित्य प्रकाराच्या अभ्यासात काही गावकुसाबाहेरचे आकार प्रकारही असतात व त्यांची वाङ्मयीन इतिहास लेखनातच केवळ नव्हे तर एकूण साहित्य विचाराच्या क्षेत्रात उचित दखल घेतली पाहिजे असा महत्त्वपूर्ण मुद्दा अधोरेखित केला आहे. अशा प्रकारच्या गावकुसाबाहेरच्या वाङ्मयाला डॉक्टर गणेश देवींनी पॅरा लिटरेचर अशी संज्ञा वापरली आहे. या प्रकारात अनेक लेखन रूपे समाविष्ट करता येतील. शास्त्रीय व शास्त्रीय कथात्मक साहित्य, गुन्हेगारीच्या व गुप्तहेरांच्या कथा कादंबऱ्या, तात्विक लेखन, धर्मरचना व पाठ, म्हणी व लोकगीते, मंत्र, तंत्र, हास्यकथा, विनोदी चुटके, अपशब्द, शिव्या अशा अनेक लेखन रूपांचा समावेश पॅरा लिटरेचरमध्ये गणेश देवींनी केला आहे. अशा प्रकारचे प्रकार हे साहित्य प्रकार नसतात, कारण साहित्यात निकषांवर ते पूर्ण उतरत नाहीत आणि ते प्रकार असाहित्यिक प्रकार नसतात, कारण त्या वाङ्मयीन रूपवैशिष्ट्ये लाभलेली असतात. साहित्य आणि साहित्येतर भाषाविष्कार यांच्या दरम्यानच्या अवकाशात अशा प्रकारचे प्रकार मोडतात. आपल्या प्रकारनिष्ठ संवेदनाशीलतेच्या वाढीस आणि साहित्य प्रकारातील सौंदर्यलक्ष्मी जाणीवांचा विकास होण्याच्या दृष्टीने अशा पॅरा लिटरेचरचा प्रकार अभ्यास करणे इष्ट ठरेल. एकूणच साहित्य प्रकार अभ्यासाच्या नवनव्या दिशा साहित्य व्यवस्थापनाच्या भूमिकेला बळकटी आणतात. त्या अनुषंगाने मग निर्मिती, समीक्षा व संशोधनाच्या वाटा प्रशस्त होत जातात. धन्यवाद.